सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी। मी ज्योतिताई राजे जाधव, राहणार शिंदखेड राजा। आज ज्या विषयावर आपण बोलणार आहोत तो विषय या अगोदरच मी 6 महिन्यापूर्वी मांडलेला होता की गावागावामध्ये गाथा पारायण, ज्ञानेश्वरी पारायण हे आता हद्दपार होत चाललेलं आहे आणि जागोजागी महाशिवपुराण कथा जी आहे ती लावली चाललेली आहे आणि त्याचा परिणाम काय होतोय समाजावर, त्या महिलांवर, या सगळ्या गोष्टींविषयी असा विस्तृत असा व्हिडिओ किंवा हे परप्रांतीय कथाकार जे आहेत त्यांना आता आपले लोक कॉपी करू लागलेले आहेत, अशा पद्धतीचा एक व्हिडिओ मी 6 महिन्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला टाकलेलाच होता। पण पुन्हा एकदा याच विषयावर बोलण्याची वेळ आलेली आहे। ती का? कारण एका आदरणीय सन्माननीय महाराजांनी काल परवा त्यांचा मी एक लेख वाचला, त्यामध्ये त्यांनी अतिशय खेद व्यक्त केलेला आहे की हे जे अखंड हरिनाम सप्ताहाचं जे आयोजन आहे त्यामध्ये कशा पद्धतीने या लोकांनी त्याचं वाटोळ केलेलं आहे आणि याला तमाशाचं स्वरूप दिलेलं आहे। ते लोक जे आयोजन करतात ते फार लायकीचे असतात असं नाहीच, अशा पद्धतीचं अतिशय परखड असं मत त्या ठिकाणी महाराजांनी व्यक्त केलेलं आहे। त्यानंतर कालच माझ्या ऐकण्यात परत एक क्लिप आलेली आहे, तर आदरणीय सन्माननीय महाराज या ठिकाणी काय बोलतायत ते अगोदर आपण ऐकूयात। रूप आपल्या समोर दिलेलं आहे, पण अलीकडच्या काळामध्ये भागवत कथा, रामायण अथवा अन्य कथा आणि अगदीच अलीकडचा काळ बोलायचा झाला तर शिव महापुराण कथा यांनी आमच्या संतांनी निर्माण करून दिलेल्या आमच्या सप्ताहाचं स्वरूप पूर्ण बिघडवून टाकलं। मी स्पष्ट बोलतोय। त्यामुळे आमची ज्ञानेश्वरीवरची प्रवचनं बंद पडली सप्ताहातली। आमचा हरिपाठ उरकावा लागतो आता कथेमुळे। आमच्या नामस्मरणाला तन्मयता राहिली नाही। मी दोष कथेला देत नाही आहे, कथेचं जे स्वरूप मांडलं गेलं आहे, ज्या हेतूनं मांडलं गेलं आहे, अंतःकरणामध्ये ज्या विचाराला धरून या कथेचं स्वरूप समाज, तर या पद्धतीने आज आपण पाहिलं तर या व्हिडिओमध्ये महाराज खेद व्यक्त करताना आपल्याला दिसत आहेत आणि हे जळजळीत वास्तव आहे आपल्या हरिनाम सप्ताहामध्ये आजकाल जे काही चाललेलं आहे आणि ते केवळ आणि केवळ त्या शिव महापुराण या नावाखाली चाललेलं आहे। आपण पाहतो अगोदरचे जे अखंड हरिनाम सप्ते असायचे ते इतके म्हणजे भक्तिपूर्ण वातावरण त्या ठिकाणी असायचं। परमार्थ साधने हा एकमेव उद्देश त्यातून असायचा। अखंड हरिनाम चालावते, जसं आता महाराज बोलतायत की आम्हाला हरिपाठ उरकावा लागतो लोकांना, केवळ आणि केवळ ती जे शिव महापुराण कथा आहे तिची ओढ असते आणि ती का असते तर ज्या पद्धतीने आपण पाहतो गावागावामध्ये पूर्वी गाथा पारायण व्हायचे, गाथेच्या अभंगावर चिंतन व्हायचं, ज्ञानेश्वरी पारायण व्हायचं आणि त्यातल्या प्रत्येक ओवीवर जीवन उपयोगी असं चिंतन व्हायचं। त्यातून समाजाला दिशा मिळायची, गावाला दिशा मिळायची। एवढंच नाही तर त्या अखंड हरिनाम सप्त्यामधून अखंड असं हरिनाम चालू राहावं जेणेकरून गावामध्ये एक पवित्र असं वातावरण निर्माण होईल। त्यानंतर काही व्यसनाधीन लोक असतील, मग ते बिडी काडीचं व्यसन असो, तंबाखूचं व्यसन असो, ते कसं गावातील लोकांना त्यापासून परावृत्त करता येईल। एवढंच नाही तर तुळशीच्या माळा गावामध्ये कशा पद्धतीने लोकांना घालण्यासाठी आग्रह धरला जावा, ह्या इतर सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये समावेश असायचा। विविध जाती धर्मातले लोक त्यामध्ये स्वतःचं योगदान द्यायचे आणि अगदी साध्या पद्धतीने सप्ताह व्हायचे। म्हणजे असं नाही की एक कुणीतरी माणूस आईवर कविता म्हणतो म्हणून त्याला 500 किलोमीटर बोलवायचं आणि त्या एका व्यक्तीला एका कवितेसाठी, एका गाण्यासाठी तुम्ही 50,000 रुपये मानधन द्यायचं। हा प्रकार तर अजिबात नव्हता। अगदी जवळजवळचे लोक बोलवले जायचे आणि कमीत कमी खर्चामध्ये तो अखंड हरिनाम सप्ताह पार पाडला जायचा। पण आजकाल काय झालंय की या अखंड हरिनाम सप्त्याचं जसं महाराजांनी अगोदर बोललेलं आहे की याचा लोकांनी वाटोळ केलेला आहे, याचा केवळ आणि केवळ तमाशा केलेला आहे। कारण आपण पाहतो ही जी शिवपुराण कथा लावली जाते आता गावागावामध्ये
स्वरूपामध्ये त्याचं जर स्वरूप तुम्ही पाहिलं तर ते स्वरूप केवळ ऑर्केस्ट्रासारखं आहे. तिथे भक्तिभाव हा अतिशय कमी दिसतो आणि देवाच्या नावावर, त्या सप्ताहाच्या नावावर, त्या शिवपुराण कथेच्या नावावर, जसं आता महाराजांनी बोलले की मी कथेला दोष देत नाही, शिवमहापुराणाला आपला म्हणजे काही आक्षेप नाही, त्याच्यावर आपल्याला म्हणजे आक्षेप घेणं नाही किंवा त्याला दोष द्यायचा नाही. तर हे जे आयोजन आहे किंवा जो कथाकार आहे, जे काही तिथं चालतं ते त्या कथाकाराच्या संमतीने चालतं. कारण त्याला जे ऑर्केस्ट्राचं स्वरूप आलेलं आहे, तुम्ही पहा त्याच्यामध्ये बँजो वाजतो, त्याच्यामध्ये कॅशिओ वाजतो, त्याच्यामध्ये ॲक्टोपॅड असतो, आता तर तबला आहे, सगळं काही आहे आणि फिल्मी गाण्याच्या तालावरती सगळं चालू असतं. किंवा एका शिवपुराण कथेमध्ये आता माझ्याकडे व्हिडिओ नाही आहे दाखवायला, पण अगदी घरंदाज घराण्यातल्या महिलासुद्धा आता तिथं नाचू लागलेल्या आहेत, त्याचे व्हिडिओ बनवू लागलेले आहेत आणि ते सोशल मीडियावर पोस्ट होत आहेत. एका ठिकाणी तर मी पाहिलं की मग शिवपुराण कथा आहे तर मग महादेवाचं लग्नच आहे, तर मग लग्नात काय धून वाजली तर मग लगेच त्यांना जी वाटेल ती धून त्या ठिकाणी लावली जाते आणि सगळे नाचायला लागतात. अचानक कथाकार इशारा करतो आणि पेंडॉलमधल्या महिला पुरुष सगळे नाचायला लागतात. महादेवाच्या गळ्यामध्ये सर्प आहे, नाग आहे, मग लगेच नागिन धून वाजते आणि त्या नागिन धूनवर लगेच पुन्हा एकदा सगळे उठतात आणि पुन्हा नाचायला लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आता त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. बंधू भगिनींनो, सांगायचं एकच की हे कुठंतरी थांबलं पाहिजे, कारण अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हे जे काही चाललेलं आहे कथेच्या नावावर धिंगाणा, तो म्हणजे अखंड हरिनाम सप्त्यामधलं जे परमार्थ साधण्याचं जे साधन आहे आणि जे त्यातून आपल्याला भक्तिमार्ग जो आहे त्याचा कुठेही संबंध राहिलेला नाही. आणि तो संबंध जो आहे तो आता तरी आपण हे सगळं गोष्टी लक्षात घेतल्यानंतर, कारण तज्ज्ञ लोक आता त्यावर मत वाढू लागलेले आहेत. मी तर तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ही गोष्ट मी 6 महिन्यापूर्वी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली होती की हे थांबलं पाहिजे आणि हे अखंड हरिनाम सप्त्याला शोभेचं नाही, हे विचार मी अगोदरच मांडले होते. पण त्यावर कुठलेही म्हणजे एवढा तो व्हिडिओ चाललाही नाही किंवा त्यावर विशेष असं मत कोणी व्यक्त केलं नाही, कारण मी काही त्यातली तज्ज्ञ नाही, हेही बरोबर आहे. माझ्या सारख्या व्यक्तीचं मत कुणी विचारात घ्यावं याची मलाही अपेक्षा नव्हतीच, पण मला जे वाटलं ते मी व्यक्त झाले होते. पण आज तज्ज्ञ लोक त्यावर व्यक्त होत आहेत, तर आता तरी आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि पुन्हा एकदा हे सगळं बंद होऊन गावागावातून गाथा पारायण सुरू व्हावं, ज्ञानेश्वरी पारायण सुरू व्हावं, एवढीच एक माफक अपेक्षा. आणि या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. रामकृष्ण हरी.